या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर आता बीडमध्ये जे की इथं पैसे इथं येत आहे 150 कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहे। सोलापूरमध्ये 180 कोटी, यवतमाळमध्ये 190 कोटी, नांदेडमध्ये 160 कोटी, लातूरमध्ये 135 कोटी, अमरावतीमध्ये 145 कोटी, बुलढाणामध्ये 120 कोटी, अहिल्यानगरमध्ये 130 कोटी, धाराशिवमध्ये 110 कोटी, परभणीमध्ये 105 कोटी, नाशिकमध्ये 115 कोटी, जालनामध्ये 102 कोटी, पुणेमध्ये 98 कोटी, सातारामध्ये 95 कोटी, सांगलीमध्ये 99 कोटी, 92 कोटी, कोल्हापूरमध्ये 90 कोटी, अकोल्यामध्ये 88 कोटी, वाशिममध्ये 85 कोटी, त्यानंतर इथं हिंगोलीमध्ये जे काही 82 कोटी, नागपूरमध्ये 80 कोटी, वर्ध्यामध्ये 75, चंद्रपूरमध्ये 78, भंडारामध्ये 72 आणि गोंदियामध्ये 70 तर याप्रमाणे पैसे येत आहेत।